ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून 27 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण 4,32,35,750 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। थकीत देयकदारांवरती कठोर कारवाई करत 103 पाणी जोडण्या तोडण्यात आल्या असून 177 जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून 3 ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले आहेत, तर एक पंप रूम सील करण्यात आलाय। या कालावधीमध्ये प्रभाग समितीनिहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीमधून 1,14,65,750 रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे। कळवा प्रभाग समितीमधून 59,05,557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 जणांचे नळ संयोजन खंडित करण्यात आले। नौपाडा प्रभाग समितीमधून 52,98,941 रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तर 31 जणांची नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहेत, तर 60 जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। वर्तकनगर प्रभाग समितीमधून 39,94,751 रुपयांची वसुली करण्यात आली असून 5 जणांची नळ संयोजने खंडित करण्यात आली आहेत, तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। तसेच उथळसर प्रभाग समितीमधून 36,61,836 रुपयांची वसुली करण्यात आली असून 4 जणांची नळ संयोजनं खंडित करण्यात आलेली आहेत। महापालिकेची ही वसुली मोहीम यापुढेही अधिक तीव्र असल्याने आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे। तर नागरिकांनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून कारवाई टाळावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे।